नमस्कार. इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो. हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो. संस्थानांचं विलिनीकरण ही एक खरंच खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती, ज्यातून नवीन राज्ये ही पार्ट ए, बी, सी आणि डी अशा 4 प्रशासकीय श्रेणींमध्ये विभागली गेली. हो, आणि ह्या मालिकेत प्रामुख्याने आपण पहिल्या 3 वर्गांवर म्हणजे पार्ट ए, बी आणि सी वर लक्ष केंद्रित करणार आहोत. बरोबर. आणि पहिल्या काही भागात आपण पार्ट एच्या अंतर्गत येणारी राज्य पाहतो आहोत, म्हणजे ज्या संस्थानांना त्यांच्या जवळच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करून घेतलं गेलं. अगदी. म्हणूनच त्यांना पार्ट ए मध्ये स्थान मिळालं, जे पूर्वी ब्रिटिश गव्हर्नरचे प्रांत होते. यात आपण बघितलं, बडोद्यासारखं मोठं राज्य होतं, कोल्हापूर होतं. आणि संदूरसारखी लहान किंवा कमी ज्ञात राज्य पण होती. गुजरात आणि ओरिसाच्या प्रदेशातली छोटी छोटी संस्थानही होती. आणि या बहुतेक विलिनीकरण करारांसाठी ओरिसा आणि छत्तीसगड राज्यांच्या विलिनीकरणाचा आदर्श वापरला गेला, नाही का? हो, तो एक पॅटर्न बनला होता. आणि मग त्यांचं प्रशासन प्रांतीय सरकारांकडे हस्तांतरित केलं गेलं. आता पुढच्या 11 भागांमध्ये आपण या प्रत्येक राज्याच्या आणि राज्यांच्या गटांच्या कथा आणखी तपशीलवार ऐकणार आहोत. हे सगळे भाग आमच्या टीमने इंडिया स्टेट स्टोरीजवर लिहिलेल्या लेखांवर आधारित आहेत. हो, आणि हे लेख गुगलच्या नोटबुक LMच्या मदतीने आम्ही या ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत. लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे. आज आपण एका अशा कहाणीचा मागोवा घेणार आहोत, जी म्हणजे भारताच्या एकीकरणाच्या मोठ्या इतिहासात थोडी वेगळी आहे, विशेष आहे. आपण बोलणार आहोत ईशान्येकडील खासी हिल स्टेट्सबद्दल. झालं असं की बहुतेक भारतीय संस्थानांनी 15 ऑगस्ट 1947 किंवा मग त्यानंतर लगेचच भारतात सामील व्हायचा निर्णय घेतला. पण या खासी राज्यांनी एक काय म्हणतात त्याला, एक वेगळाच मार्ग निवडला. आपल्यासमोर या विषयावर आधारित काही ऐतिहासिक नोंदी आहेत, काही लेख आहेत, आणि याच माहितीच्या आधारे आपण आज चर्चा करणार आहोत की नेमकं काय घडलं होतं. तर या खासी हिल स्टेट्स होत्या तरी काय? म्हणजे कल्पना करा, आजचा मेघालयातील जो डोंगराळ प्रदेश आहे, तिथे पसरलेली साधारण 25 लहान लहान राज्य. यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथले प्रमुख, त्यांना CM असं म्हटलं जायचं, ते काही वंशपरंपरेने येत नव्हते, तर लोकांना निवडून द्यावे लागत. आणि त्यांना असं होतं की आपली जी संस्कृती आहे, भाषा, परंपरा, ती टिकली पाहिजे, ती जपायची तीव्र इच्छा होती त्यांच्या मनात. आणखी एक गोष्ट म्हणजे अनेक CM हे ख्रिश्चन धर्माचे अनुयायी होते. त्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांना एक वेगळा पैलूही होता. चला तर मग ही जी काहीशी गुंतागुंतीची पण रोचक प्रक्रिया आहे ती उलगडून बघूया. या राज्यांनी नक्की कोणता मार्ग स्वीकारला भारतात सामील होण्यासाठी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेत सामील होताना त्यांनी आपली ओळख, आपली स्वायत्तता ती कशी जपली? सुरुवात करूया स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून. ब्रिटिशांचं नियंत्रण कसं होतं या खासी राज्यांवर? म्हणजे प्रशासकीय रचना काय होती त्यांची? हो, तर ब्रिटिशांच्या काळात असं होतं की या खासी राज्यांशी जे काही संबंध ठेवायचे त्याची जबाबदारी आसामच्या राज्यपालांवर होती. ते तांत्रिकदृष्ट्या ब्रिटनच्या राजपदाचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे. गंमत म्हणजे ही जरी डोंगराळ राज्य होती, थेट ब्रिटिश भारताचा भाग नव्हती, तरी त्यांचं प्रशासन बऱ्यापैकी जवळच्या आसाम प्रांतासारखंच चालवलं जायचं. आता हे कसं करायचे ते? तर त्यासाठी त्यांनी 2 मार्ग वापरले होते. एक म्हणजे फॉरेन ज्युरिस्डिक्शन ऑर्डर म्हणून एक गोष्ट होती, त्याच्या अंतर्गत काही ब्रिटिश कायदे या प्रदेशांना लागू करायचे. म्हणजे हे कायदे तसे ब्रिटिश भारताबाहेरच्या प्रदेशात लावण्यासाठी होते, जे ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होते. अशी ती एक विशेष कायदेशीर सोय होती म्हणा ना. आणि दुसरा मार्ग होता की तिथले जे स्थानिक खासी प्रमुख होते म्हणजे CM, त्यांच्याशी थेट प्रशासकीय करार करायचे. यात मग भवाल, चेराक हिरेम, मायलेम अशी काही प्रमुख राज्य होती, त्यांचे ब्रिटिशांशी असे थेट संबंध होते. अच्छा, म्हणजे एक प्रकारची अप्रत्यक्ष पकड होती, पण बऱ्यापैकी घट्ट होती म्हणायची. आणि मग आलं 15 ऑगस्ट 1947. भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण आपण सुरुवातीला म्हटलं तसं खासी राज्यांनी इतर संस्थानांसारखं लगेच सही नाही केली विलिनीकरणाच्या करारावर. इथेच गोष्ट जरा वेगळी होते. अगदी बरोबर. हीच तर गोष्ट खासी राज्यांच्या विलिनीकरणाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. बहुतेक संस्थानिकांनी स्वातंत्र्य कायद्यानुसार भारत किंवा पाकिस्तानमध्ये जायचा निर्णय घेतला, पण खासी राज्ये नाही. स्वातंत्र्यानंतरही काही काळ जुनीच व्यवस्था चालू राहिली.
म्हणजे कसं, तर आसामचे राज्यपालच आता स्वतंत्र भारत सरकारच्या वतीने या भागांचं प्रशासन बघणार होते. ही एक प्रकारे काय म्हणू, संक्रमणकालीन एक तात्पुरती व्यवस्था होती ती. कारण पुढे काय करायचं हे अजून ठरायचं होतं. पण या तात्पुरत्या व्यवस्थेला म्हणा किंवा त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाला तिथल्या लोकांचा पाठिंबा होता का? त्यांच्या मनात काय चालू होतं? त्यांना काय हवं होतं नक्की? हो, लोकांचा पाठिंबा होता ना, पण तो स्वायत्ततेला होता. जेव्हा भारताचं नवीन संविधान बनवायची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यात मग या राज्यांच्या भविष्यावर चर्चा सुरू झाली, तेव्हा खासी लोकांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट मांडली. त्यांना आपली जी शेकडो वर्षांपासून चालत आलेली सामाजिक रचना आहे, त्यांच्या जमिनीवरचे, जंगलांवरचे पारंपरिक हक्क आहेत आणि त्यांची जी प्रशासनाची पद्धत आहे, ती टिकून ठेवायची होती. ही ओळख जपण्याची इच्छा इतकी तीव्र होती त्यांची की आसाम प्रांतात थेट विलीन व्हायला त्यांनी जोरदार विरोध केला. त्यांना भीती होती की एका मोठ्या प्रशासकीय घटकात आपलं जे वेगळेपण आहे ते कुठेतरी हरवून जाईल. मग ही ओळख आणि स्वायत्तता जपण्यासाठी त्यांनी काय पावलं उचलली? कारण 25 लहान राज्य वेगवेगळी कशी बोलणार? नोंदींमध्ये दिसतंय की ते एकत्र आले, काहीतरी केलं त्यांनी. त्यांना कल्पना होती की इतक्या छोट्या छोट्या राज्यांचा आवाज कदाचित दिल्लीपर्यंत नीट पोहोचणार नाही. म्हणून या 25 खासी हिल स्टेट्सनी एकत्र येऊन स्वतःचा एक संघ बनवला, फेडरेशन ऑफ खासी स्टेट्स. आता हा संघ सगळ्या खासी राज्यांच्या वतीने बोलू शकत होता. या संघाने मग भारत सरकार आणि आसाम प्रांतासोबत एक करार केला आणि या करारानुसार ठरलं की सध्या ज्या प्रशासकीय व्यवस्था आहेत, म्हणजे भारत सरकार, आसाम सरकार आणि खासी राज्य यांच्यातले संबंध ते काही अपवाद वगळता तसेच पुढे चालू राहतील, जोपर्यंत नवीन व्यवस्था ठरत नाही. हे एक प्रकारे जैसे थे परिस्थिती ठेवण्यासारखं होतं, पण ते खासी राज्यांच्या संघाच्या संमतीने झालं. यामुळे त्यांना वाटाघाटी करायला वेळ मिळाला आणि त्यांची सामूहिक ताकदही वाढली. अच्छा, हा संघ स्थापन झाल्यावर मग विलिनीकरणाची जी औपचारिक प्रक्रिया आहे ती कशी पुढे गेली? तर या संघराज्याच्या स्थापनेनंतर आणि त्या सुरुवातीच्या करारानंतर विलिनीकरणाची खरी प्रक्रिया सुरू झाली. आता खासी राज्यांच्या वतीने बोलायला एक अधिकृत संघ होता. त्यामुळे खासी राज्यांचे जे सीएम होते, म्हणजे त्यांचे प्रमुख, त्यांनी मग वैयक्तिक पातळीवर आणि या संघाच्या माध्यमातून सामूहिकपणे सुद्धा विलिनीकरणाच्या करारावर सह्या केल्या. त्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन IOA म्हणतात. ही प्रक्रिया साधारणपणे 1947च्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये आणि 1948च्या सुरुवातीच्या काळात पूर्ण झाली. आणि भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन किंवा त्यानंतर आलेले राजगोपालाचारी यांनी 17 ऑगस्ट 1948 रोजी या सगळ्या विलिनीकरण करारांना अधिकृत स्वीकृती दिली. ओके. या विलिनीकरण करारामुळे कायदेशीर स्थितीत काय बदल झाला नक्की? म्हणजे याचा अर्थ काय होता? यामुळे एक मोठा कायदेशीर बदल झाला नक्कीच. या करारानुसार 3 मुख्य विषय, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण यांवर कायदे करण्याचा अधिकार भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला म्हणजे आपल्या संसदेला मिळाला. तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या बोलायचं झालं तर खासी राज्य आता भारताचा अविभाज्य भाग बनली. भारताचं सार्वभौमत्व तिथे लागू झालं. पण इथे महत्वाची गोष्ट होती, रोजचं प्रशासन आणि स्थानिक कारभार त्याचं काय? त्यासाठी मग वेगळी व्यवस्था होती. आणि ती वेगळी व्यवस्था म्हणजे हा जोड करार, म्हणजे ॲनेक्स्ड अग्रीमेंट, जो या विलिनीकरण करारासोबत जोडलेला दिसतोय. याचं काय महत्त्व होतं? हा का गरजेचा होता? खासी राज्यांनी विलिनीकरणाला होकार दिला असं म्हणायला हरकत नाही. या करारानुसार हे अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारत सरकार, आसाम प्रांत आणि खासी राज्य यांच्यातल्या ज्या काही सध्याच्या प्रशासकीय व्यवस्था आहेत त्या काही मोजके आणि स्पष्ट अपवाद वगळता तशाच चालू राहतील. कधीपर्यंत? तर जोपर्यंत सगळ्या पक्षांच्या सहमतीने नवीन किंवा सुधारित व्यवस्था तयार होत नाही तोपर्यंत. याचा थेट परिणाम काय झाला? तर खासी राज्ये जरी भारताचा भाग बनली तरी त्यांचा रोजचा कारभार, त्यांच्या स्थानिक संस्था, त्यांचे नियम हे लगेच बदलणार नव्हते. त्यांना बदल घडवून आणायला पुरेसा वेळ आणि वाव मिळणार होता. अच्छा, ह्या जोड करारामध्ये आणखी काय ठोस तरतुदी होत्या स्वायत्ततेसाठी, ज्यामुळे त्यांची स्थानिक ओळख आणि कारभाराचं स्वातंत्र्य खरंच जपलं गेलं? होत्या ना. त्यात अनेक महत्वाच्या आणि ठोस गोष्टी होत्या, ज्यामुळे त्यांची स्वायत्तता फक्त कागदावर राहिली नाही, प्रत्यक्षात यायला मदत झाली. पहिली आणि कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खासी संघाचं एक स्वतःचं सक्षम न्यायालय,
म्हणजे कोर्ट ऑफ द फेडरेशन स्थापन केलं जाईल. या न्यायालयाला ते सगळे न्यायिक अधिकार मिळणार होते जे पूर्वी ब्रिटिशांच्या काळात पॉलिटिकल ऑफिसर किंवा त्यांच्या एजंट्सकडे असायचे. विशेषतः खासी लोकांमधल्या खटल्यांसाठी हे न्यायालय सर्वोच्च असणार होतं. पण जे खासी नाहीत त्या लोकांसाठी जी जुनी न्यायिक व्यवस्था होती ती या फेडरेशनच्या न्यायालयाला कायदेशीर मान्यता मिळेपर्यंत तात्पुरती चालू ठेवण्याचं ठरलं. स्वतःची न्याय व्यवस्था असणं हे स्वायत्ततेचं खूप मोठं प्रतीक असतं. बरोबर. दुसरं म्हणजे जंगलांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण याचे पूर्ण अधिकार या संघाला दिले गेले. आता खासी लोकांसाठी जंगलं म्हणजे फक्त नैसर्गिक साधनसंपत्ती नाहीये, तर त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या संस्कृतीचा तो एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यावरचं नियंत्रण त्यांच्याकडे राहणं खूप गरजेचं होतं. तिसरं म्हणजे जमीन आणि पाण्याचे हक्क आणि त्यातून मिळणारा महसूल यावरही संघाचं नियंत्रण राहील हे स्पष्ट केलं होतं. जमिनीवरचा मालकी हक्क हा आदिवासी समाजांसाठी तर खूपच महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे हे अधिकार सुरक्षित ठेवल्याने त्यांच्या स्वायत्ततेला बळ मिळालं. हो, नक्कीच. आणि चौथं म्हणजे संपूर्ण खासी प्रदेशाचं, म्हणजे ही जी 25 वेगवेगळी राज्य होती, त्यांचं प्रशासकीय एकत्रीकरण सोपं व्हावं यासाठी या संघाने भारत सरकारकडे मदतीची विनंती पण केली होती. यातून दिसतं की त्यांना फक्त स्वायत्तता नको होती, तर आपल्या अंतर्गत प्रशासनात एक सुसूत्रता आणायची इच्छा पण होती. म्हणजे चित्र असं दिसतंय की विलिनीकरण तर स्वीकारलं त्यांनी, पण ते बऱ्यापैकी स्वतःच्या अटींवर. स्थानिक कारभार चालवण्यासाठी खूप मोठी मोकळी आणि अधिकार त्यांनी स्वतःकडेच ठेवले. जुनी व्यवस्था बऱ्याच प्रमाणात तशीच राहिली. हो, अगदी तसंच झालं. घटनात्मकदृष्ट्या जर विचार केला आपण, तर या खासी हिल स्टेट्स फेडरेशनची जी स्थिती होती ती जवळजवळ मुख्य आयुक्तांच्या प्रांतासारखी, चीफ कमिशनर्स प्रॉव्हिन्स झाली होती. आता हे मुख्य आयुक्तांचे प्रांत थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असायचे, प्रांतिक विधानमंडळाच्या नाही. याचा अर्थ खासी राजांना आसामच्या प्रांतिक सरकारच्या थेट नियंत्रणापासून बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळालं. आणि याच विशेष स्थितीमुळे आणि त्यांच्या विशिष्ट आदिवासी स्वरूपामुळे खासी राजांना आणि त्यांच्या अगदी जवळच्या जयंतिया हिल्स जिल्ह्याला, जो पूर्वीपासून ब्रिटिश भारताचा भाग होता पण सांस्कृतिकदृष्ट्या खासींशी जोडलेला होता, भारतीय संविधानाच्या एका खास तरतुदीखाली आणलं गेलं, ती म्हणजे 6वी अनुसूची, 6th शेड्यूल. अनातली एक खूप दूरगामी आणि महत्त्वाची तरतूद आहे. ती खास करून ईशान्य भारतातले जे आदिवासी भाग आहेत तिथल्या लोकांची विशिष्ट ओळख, संस्कृती, त्यांचे जमिनीवरचे हक्क जपण्यासाठी आणि त्यांना स्थानिक प्रशासनात स्वायत्तता देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या अनुसूचीमुळे संयुक्त खासी जयंतिया हिल्स जिल्हा नावाचा एक स्वतंत्र स्वायत्त जिल्हा म्हणजे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट निर्माण झाला आणि ह्या जिल्ह्याला स्वतःची एक स्वायत्त जिल्हा परिषद मिळाली, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल, ज्याला एडीसी म्हणतात. अच्छा, स्वायत्त जिल्हा परिषद. आणि या परिषदेला काय अधिकार मिळाले मग? या जिल्हा परिषदांना खूप महत्त्वाचे अधिकार मिळाले. म्हणजे बघा, त्यांना आपल्या क्षेत्रातल्या जमिनीचं व्यवस्थापन करणं, जंगलांचं नियंत्रण करणं, प्राथमिक शाळा चालवणं, स्थानिक बाजार आणि फेऱ्या चालवणं हे अधिकार होते. इतकंच नाही तर खासी लोकांचे जे पारंपरिक कायदे आहेत, कस्टमरी लॉज, त्यानुसार सामाजिक वाद सोडवणं आणि काही प्रमाणात न्याय देण्याचेही अधिकार त्यांना मिळाले. ते स्वतःचे स्थानिक कर लावू शकत होते आणि जमा करू शकत होते. थोडक्यात सांगायचं तर ज्या स्वायत्ततेसाठी खासी नेते आणि लोक इतके आग्रही होते, ती स्वायत्तता ह्या 6व्या अनुसूचीमुळे घटनात्मकरित्या सुरक्षित झाली. ही खऱ्या अर्थाने एक विशेष व्यवस्था होती, म्हणजे स्पेशल रेजिम. कारण आपण जर इतर संस्थानांच्या विलिनीकरणाकडे पाहिलं तर काय दिसतं, बहुतेक संस्थाने एकतर सरळ सरळ शेजारच्या मोठ्या प्रांतांमध्ये विलीन झाली, उदाहरणार्थ ओरिसा, बॉम्बे, मद्रासमध्ये, किंवा मग अनेक संस्थानांनी एकत्र येऊन मोठे संघराज्य बनवले, उदाहरणार्थ सौराष्ट्र, राजस्थान, मध्य भारत, जे नंतर भारताचे घटक राज्य बनले. पण खासी राज्यांचा मार्ग या दोन्हीपेक्षा वेगळा होता. त्यांनी भारताचं सार्वभौमत्व तर स्वीकारलं, पण स्थानिक कारभारात लक्षणीय स्वायत्तता टिकवून ठेवली, जी 6व्या अनुसूचीमुळे शक्य झाली. तर एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की खासी राज्यांनी भारताचा अविभाज्य भाग व्हायचा निर्णय घेतला, पण तो खूप विचारपूर्वक आणि बऱ्याच वाटाघाटी करून घेतला. त्यांनी फक्त विलीन न होता आपल्या स्थानिक परंपरा, आपली शासन पद्धती म्हणजे सीएमशिप आणि आपल्या कारभाराचं स्वातंत्र्य जपण्यासाठी एक भक्कम घटनात्मक कवच मिळवलं, ते म्हणजे 6व्या अनुसूचीचं संरक्षण. हे खरंच भारतीय इतिहासातलं एक अनोखं उदाहरण आहे.
तर आज आपण पाहिलं की कशा प्रकारे खासी हिल स्टेट्सने भारतात सामील होण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण, टप्प्याटप्प्याचा आणि बराचसा वाटाघाटींचा मार्ग स्वीकारला. त्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी लगेच विलीन न होता आधी आपल्या सीएम प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आणि नव्याने स्थापन केलेल्या फेडरेशनच्या माध्यमातून भारत सरकारशी चर्चा केली. या चर्चेतून मग विलिनीकरण करार IOA आणि त्याला जोडलेला तो अत्यंत महत्त्वाचा जोड करार ॲनेक्स्ड अग्रीमेंट अस्तित्वात आला, ज्याने त्यांचं तात्पुरत्या स्वायत्ततेची हमी दिली. आणि या सगळ्या प्रक्रियेचा जो अंतिम आणि चिरस्थायी परिणाम होता तो म्हणजे त्यांना भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूची अंतर्गत मिळालेला विशेष दर्जा. यामुळे त्यांची स्थानिक स्वायत्तता, त्यांच्या जमिनी आणि जंगलांवरचे अधिकार, त्यांची पारंपरिक न्याय आणि शासन व्यवस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणात जपली गेली. ही व्यवस्था भारतातल्या इतर कोणत्याही संस्थानांच्या विलिनीकरणापेक्षा खऱ्या अर्थाने वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. या संपूर्ण कहाणीतून एक महत्त्वाचा आणि खरं तर आजही विचार करायला लावणारा मुद्दा पुढे येतो. हा कदाचित स्वतंत्र भारताच्या अगदी सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय एकात्मता आणि स्थानिक किंवा विशेषतः आदिवासी स्वायत्तता यांच्यात एक समतोल साधण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात वेगवेगळ्या समूहांच्या ज्या काही आकांक्षा असतात, त्यांची ओळख असते आणि राष्ट्रीय ऐक्य असतं, यांच्यात मेळ कसा घालायचा हा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे. खासी राज्यांचं हे उदाहरण आपल्याला विचार करायला लावतं की अशा प्रकारच्या विशेष व्यवस्था आपल्या संघराज्य रचनेत किती यशस्वी ठरतात, त्यांचं आजच्या काळात काय महत्त्व आहे. हा समतोल साधणं किती कठीण असू शकतं, पण ते साधण्याचा प्रयत्न करणं किती गरजेचं आहे हे यातून नक्कीच दिसून येतं. नक्कीच. हा समतोल साधणं हे कायमचं एक आव्हान राहिलं आहे आणि खासी राज्यांचा हा अनुभव त्या दृष्टीने निश्चितच अभ्यासण्यासारखा आहे. या सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेसाठी आपले खूप खूप आभार.